सगळ्या पालकांच्या वतीनं आढळलं. खूप मेहनती मुलगा आहे, त्याच्यामध्ये चांगले गुण आहेत. पहिल्यापासून माझा परिचय, माझ्या मुलापासून परिचय चांगला आणि होतकरू आहे. सगळ्यांना घेतो. समजा प्रत्येकाला म्हणजे आपल्यासारख्या वयस्कर माणसाला सुद्धा आदराने बोलतो. हा चांगला गुण मला प्रत्येक वेळी भेटलो. मला काय सांगायचं त्या गोष्टी आत्ताच्या ह्याच्या मुलांमध्ये थोडे दिसताना कमी वाटतं, पण तो चांगला आहे म्हणून चांगला आहे. आणि आणि दुसरी गोष्ट आपण हे सगळे पालक शिक्षणाने एकत्र आहोत. असे पालक मला वाटते महाराष्ट्रात क्वचित आहेत. शिक्षणाने एकत्र वेगवेगळ्या क्षेत्रातले, कुणी शेतकरी, कुणी मजूर, कुणी सदस्य, कुणी चांगला आहे. आणि परिचय म्हणजे कसं आहे, 2017 पासून वेगवेगळ्या पालकांचा सगळ्या गोष्टी परिचय झाला. त्याच्यात एक सुद्धा बाप्पा शिंदे त्यांचा माझा परिचय असाच म्हणजे काय म्हणतो की अपघाताने म्हणजे आम्ही असंच बसलो तर मी ते बसले होते. ते म्हणजे तुम्ही कुठले, तुम्ही कुठले याच्यावर आमचं अपघाताने झालं आणि त्यांचा एकदम चांगलाच परिचय झाला. ते म्हणजे मी पण मुलांच्या शिक्षणासाठी आलो. कोणाला त्यांचे एक पाहुणे यादव सर चांगले व्यक्ती होते. मला त्यांचे खरंच आवडलं. आता ते बरोबरला असेल किंवा आणि त्यांचं व्यक्तिमत्व त्यांच्या घरात ते चार दिवस घडवले स्वतः. मला त्यांची प्रेरणा मिळाली. माझ्या मुलाला म्हणजे पात्र आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण सगळ्याची पालकांची आता इथून पुढची आपण सगळे लेकरांना शिकवायला आलेले जबाबदारी म्हणजे कसं आपल्या पाल्याला ज्या काही अडचणी येतील ह्या अडचणीला सामोरे जाताना काही पालकांची थोडीशी फसगत होती किंवा थोडीशी म्हणजे हायगैर होती, तर त्याच्यातली आपल्यासारख्या जागरूक पालक बरेच मदत करतात. आणखी चांगली मदत करावी ही एक पालकांतर्फे पालकाची अपेक्षा आहे. अपेक्षा आहे आपल्या पालकांतर्फे पालकाची, मी पण एक पालकच. आणि वेगवेगळी माहिती घेण्यामध्ये पालकांना कुठलंच म्हणजे कमी पण वाटतो. शिक्षणामध्ये जगामध्ये भारत शिक्षणामध्ये खरंच अग्रेसर आहे. तुम्हाला वाटते का नाही अग्रेसर आहे का? जगात भारतीय नागरिक बऱ्याच ठिकाणी अग्रेसर आहेत शैक्षणिक क्षेत्रात. आणि त्याच्यात बाप्पांनी छोटंसं दालन उघडलंय आणि ह्या दालनामध्ये मी बरेच लेकरं घडणार आहेत आणि घडतेत आणि त्याच्यासाठी बाप्पा अहोरात्र कष्ट घेतात. आणि काही नाही थोडंफार आपल्या ह्याच्यामध्ये माफक ह्याच्यामध्ये प्रत्येकाची आडी अडचणी ओळखून ते सुद्धा आपल्या सरकारला मदतच करतात. एवढं मोठ्या म्हणजे ह्या लातूर सारख्या शहरामध्ये एवढ्या म्हणजे सगळ्या गोष्टी करण्यात आपल्या सरकारला मला वाटतं की एवढं ही नाही, सोपं नाही. सगळ्या मुलांना सांभाळून गेला त्यांचे आडी अडचणी सोडवतात. अहोरात्र रात्री बेरात्री त्यांच्या काय मी तर एक वस्तूवर काम केलेलं त्याला सांगण्यापासून असं करायचं. आता आमचे चौथी शिकवायची असे बऱ्याच म्हणजे मिटिंग झालेले त्याच्या मुलाला म्हणजे आपण त्याला बऱ्याच त्या सगळ्या वडिलांसोबत म्हणजे BDS मध्ये चांगला पास झाला. त्याबद्दल त्याचा आज वाढदिवस आहे. मी 2 दिवसापासून त्याला बँकेत भेटलो होतो आणि बँकेत मी प्रत्येक बोललो बँकेत भेट झाली आम्ही असं सहज गेलो होतो. शुभेच्छा मला 2 दिवसांनी वाढदिवस आम्हाला ते पास झाल्याबद्दल शुभेच्छा. आणि चांगलं सोबतचा माणूस आश्चर्य करू लागला कसं ओळख आहे चांगला मुलगा आणि त्याच्याबद्दल बोलायचं तर नाव त्याचं निकनेम बंटी आहे. बंटी या नावाने त्याला ओळखतात आणि त्याच्या दुसरे भाऊ चांगल्या ह्याला दुसरे सगळे आव्हानात आले वाटतं.